काँग्रेस नेता राहुल गांधी शनिवारी भिवंडीत आरएसएस मानहानी प्रकरणी सुनावणीसाठी ते भिवंडीत येणार आहे। भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहे। महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं। लोकसभा निवडणूक 2014च्या भिवंडीतल्या प्रचार सभेतलं त्यांचं हे वक्तव्य होतं। आरएसएस पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात याविरोधात याचिका दिली होती आणि त्याच संदर्भात आता राहुल गांधी हजर राहतील। अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, एकूणच हे प्रकरण काय आणि राहुल गांधी हजर राहणार आहेत अशी माहिती समोर येते, याबद्दल काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे प्रणिता। 2014च्या लोकसभा निवडणुकी दरम्यानचे आहे। भिवंडी तालुक्यामध्ये जेव्हा लोकसभेचा प्रचार राहुल गांधी करत होते त्यावेळेस एका प्रचाराच्या सोनाळे येथे झालेल्या प्रचार सभेत राहुल गांधींनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं वक्तव्य जाहीरपणे केलं होतं। राहुल गांधीच्या या वक्तव्यानंतर जे आहे ते आरएसएसने मानहानी प्रकरण दाखल जे आहे ते कोर्टात दाखल केलं होतं भिवंडीच्या, आणि त्या संदर्भात जे आहे ते राहुल गांधी यांना आता उद्या जे आहे ते भिवंडी कोर्टामध्ये हजर राहायचं आहे। आरएसएसचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी राहुल गांधी विरुद्ध जी आहे ती याचिका दाखल केली होती आणि राहुल गांधी यांचे जामीनदार म्हणून माजी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग पाटील चाकूरकर होते। मात्र शिवराज पाटील यांचं निधन झाल्यानंतर आता नवीन जामीनदार जे आहेत ते राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेस पक्षाला आणि एकूणच महाराष्ट्र काँग्रेसला उभं करावं लागणार आहे आणि त्यासाठी उद्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी जे आहेत ते मुंबईत भिवंडी इथे येतील। या केसची सुनावणी जी आहे ती 2014 पासून सुरू आहे। मात्र या केसचा निकाल उद्या लागेल का आणि जामीनदार म्हणून काँग्रेस पक्षातून किंवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यातून नेमकं कोण उभं राहतंय याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल, कारण आधीचे जामीनदार जे आहेत शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे आता जामीनदार बदलाची प्रोसेस सुद्धा ही जी आहे ती मोठी असणार आहे। आणि त्याच संदर्भात आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते सुद्धा दिल्लीला गेलेले आहेत आणि त्यांनी काही नावं जी आहेत राहुल गांधीच्या जामीनदारासाठी काही नावं जी आहेत महाराष्ट्राकडनं ती सुचवलेली आहेत आणि त्याच नावांची लिस्ट घेऊन हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते दिल्लीला पोहोचलेले आहेत। ते आता काँग्रेस हायकमांड समोर आणि काँग्रेसच्या वकिलांसमोर जे आहे ते महाराष्ट्रामधून राहुल गांधीसाठी कोण जामीनदार म्हणून उभं राहील याची नावांची लिस्ट करतील। ती लिस्ट जी नावं असतील ती तपासली जातील आणि त्याच्यानंतर एक नवीन जामीनदार जो आहे तो भिवंडीच्या कोर्टामध्ये उद्या राहुल गांधीसाठी महाराष्ट्र काँग्रेससाठी उभं राहील आणि त्यानंतर या केसची पुढील सुनावणी कधी असेल की उद्याच या प्रकरणाचा निकाल लागतोय याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र उद्या राहुल गांधी जे आहे ते भिवंडी कोर्टामध्ये हजर राहतील। ज्योत्सना, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।